अंधेरी में भाजपा महिला मोर्चा द्वारा बहन लाडकी भाऊबीज देव भाव कार्यक्रम का भव्य आयोजन। भाजपा महिला मोर्चा के गीत का लोकार्पण मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम के हाथों हुआ। भाजपा महिला मोर्चा के तरफ से 10,000 बहनों को साड़ी वितरण किया गया। अंधेरी पूर्व में भाजपा महिला मोर्चा के तरफ से बहन लाडकी भाऊबीज देव भाव कार्यक्रम का भव्य आयोजित किया था, जिसमें 10,000 से अधिक महिलाएं उपस्थित थी। इस अवसर पर भाजपा महिला मोर्चा के गीत का विमोचन मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम, शिवसेना विधायक मुरजी पटेल और भाजपा मुंबई उत्तर पश्चिम महिला जिला अध्यक्ष प्रीति साटम ने किया। इस मौके पर भाजपा महिला मोर्चा की जिला अध्यक्ष प्रीति साटम के तरफ से 10,000 लाडली बहनों को दीपावली एवं भाऊबीज के उपलक्ष्य में साड़ी उपहार स्वरूप में वितरित की गई। नये म्हणून त्यांच्या घराच्या बाजूलाच आम्ही वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना मी पत्र पाठवलंय। त्यांना सांगितलंय की आपण यावं, आमच्या बरोबर उभं राहावं, वंदे मातरम म्हणावं, वंदे मातरमचं कथन करावं, अशा प्रकारची पत्र सुद्धा मी त्यांना पाठवलेलं आहे। कारण या देशामध्ये कुठल्याही भूमीच्या तुकड्यावरती कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये वंदे मातरम म्हणण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही। पश्चिम जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ प्रीतीताई साटम यांनी या ठिकाणी महिला मोर्चावरती एक गाणं या ठिकाणी तयार केलेलं आहे। त्या गाण्याचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे गाणं तमाम मातृशक्तीला आणि महिला मोर्चाला ऊर्जा देणारं ठरेल, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा हा फडकेल। आता आयोजित करण्यात आलं, मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत। बहीण लाडकी भाऊबीज देवा भाऊंची हा कार्यक्रम संपूर्ण मुंबई शहरामध्ये जिल्हा स्तरावरती महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त मातृशक्ती या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये आपल्या ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत वैशालीताई सामंत, याच्यामध्ये त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि महिला सशक्तीकरण मेळावे या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत आणि आपण बघताय की मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद हा मातृशक्तीचा या आमच्या कार्यक्रमाला मिळत आहे। महिला मोर्चाचे गाणे उद्धव ठाकरे करत होते, राज ठाकरे करत होते, आज एक नवीन यादीमध्ये आमदार काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या 2 ठिकाणी नाव आले आहेत। आणि असं आहे की ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे, याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे, याचं उत्तर मनसेचे अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांनी दिलं पाहिजे। त्यामुळे जे सगळीकडे बोंबा मारत फिरतात, माझं अजूनही त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये का हरलात याची कारण मीमांसा करा। लोकांनी तुम्हाला का घरी पाठवलं याची कारण मीमांसा करा, त्याच्यावरती काम करा, संघटना बांधा, लोकांचे प्रश्न घ्या आणि लोकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा। लोकांमध्ये जाऊन हे असे खोटे नाटे आरोप फेक नरेटिव्ह पसरवून काही होणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह पसरला होता। शेवटी या देशाच्या जनतेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच विश्वास टाकला आणि यांना घरी पाठवलं आणि त्या फेक नरेटिव्हची यांना अशी शिक्षा दिली की 288 मध्ये 237 जागा या महायुतीला या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेने दिल्या। त्यामुळे अति नम्रपणाने मी त्यांना एवढीच विनंती करतो की आपल्या पराभवाची कारण मीमांसा करा, तुमच्यासाठी आणि तुमच्या संघटनेसाठी आणि तुमच्या कार्यकर्त्यांसाठी ते चांगलं राहील। उद्या
ट्रम्पचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये अबू असीम आझमी यांना निमंत्रण करणार आहेत त्यामध्ये? नाही, नक्कीच आम्ही त्यांच्या घराजवळ आता आमदारकी नाही, खासदारकीची तयारी करा आणि खासदारकीसाठी तुम्ही उभे राहा. जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही तयार आहेत का? तुम्ही असे प्रश्न विचारून, खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी कार्यकर्ता आहे आणि नेहमीच आम्ही सगळेच जे जे पक्षाचा आदेश असतो तशी आम्हाला आमच्या पक्षाचं इतकं मोठं काम आहे ते पक्षाचं काम पोचवण्याचं काम आम्ही सगळे महिला मोर्चा पदाधिकारी आम्ही नेहमी करत असतो आणि करत राहणार आहे. आज उत्तर पश्चिम जिले में आपने देखा होगा कि 10,000 भगिनी का लाड़की बहन भाऊबीज देवा भाऊजी ये कार्यक्रम बड़े इसमें पैमाने में हो गया और मैं अमित जी के हमारे मुंबई अध्यक्ष अमित साटम जी उनके नेतृत्व में ये कार्यक्रम जिला में पहले हुआ है. यहाँ पे आपने देखा होगा कि हर एक महिला यहाँ पे ऑर्केस्ट्रा का आनंद ले रही है, नाच रही है और जो भाऊबीज का त्यौहार रहता है वो खुशियों का रहता है और आपने देखा होगा कि यहाँ पे यही त्यौहार भगिनी के जो कर रहे हैं. गाने के बारे में बताइए, गाना रिलीज हुआ वो किस तरह का गाना है, क्या सीख मिला? ये महिला मोर्चा का जय जयकार का गाना है. ये हमारी महिलाओं की भगिनी की जो शक्ति है ये गाने में उसमें दिखाई दी है और हमारी जो महिला है, हमारे जो देवा भाऊ ने जितने भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे देवेंद्र फडणवीस जी ने जितने भी योजना हमारे लिए लाए हैं वो योजना कैसे है क्या है वो सब गाने में इस गाने में है. के लिए काय सांगणार, आम्ही की स्वतः आले होते. येस, उत्तर पश्चिम जिल्ह्याचा हा आपल्या 10,000 भगिनींचा कार्यक्रम होता, लाडकी बहीण भाऊबीज देवा भाऊंची, आणि अमितजींचं मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असा भव्य दिव्य असा करण्यात आलेला आहे आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये करणार आहे आणि उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये हा पहिला कार्यक्रम आपल्या या जिल्ह्यात होता. एक गाणं पण तुम्ही आज रिलीज केली आहेत, कशा प्रकारची गाणी आहेत त्याच्यात? भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चाची मी आत्ताच अध्यक्ष झाली जिल्ह्याची, तर मला नेहमी असं वाटते की महिला मोर्चा ही एक महत्त्वाचं काम करत असते. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला सुद्धा सर्व महिलांशी संपर्क करणे, त्यांच्या घरात जाऊन प्रचार करणं, तसंच आंदोलन असू दे किंवा लाडकी बहीण ह्याचे ज्या वेळेला फॉर्म भरायचे होते त्यावेळेला ते दिवसा भरले जात नव्हते, रात्रीचं ज्या वेळेला ते भरायचे त्यावेळेला आमच्या सगळ्या महिला मोर्चाच्या भगिनी या ठिकाणी त्या जायच्या, सगळ्या महिलांचे फॉर्म भरायचे, प्रत्येक योजना घराघरात ते पोहोचवतात महिलाच. आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या ह्याने एक महिला मोर्चांसाठी एक ही प्राऊड गोष्ट आहे आमच्यासाठी की आम्ही त्याचे सदस्य आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यासाठी मी या गाण्याची मला कल्पना हे झाली आणि ते गाणं आज मुंबई अध्यक्ष अमित साटमजी यांच्या म्हणजे यांच्याने ते हस्ते त्यांचं लॉन्च केलं.